सगळे आरोपी तुम्ही आज सोडले, ते आज सोडल्यामुळे लॉबीमध्ये अशा पद्धतीनं राडा झाला जो महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय होता। आणि आज शेवटच्या दिवशी तुम्हाला वरून दणका बसल्यानंतर तुम्हाला इथे आता अक्कल आली का? त्याच्यामुळे आता ते काय करतायत, प्रत्येकाची पास चेक करतायत। नाही साहेब, आम्हाला एकाच जणाला सोडायला सांगितलं। हाच प्रोटोकॉल रोज फॉलो केला असता तर तिथे तमाशे घडले नसते, अशा प्रकारच्या मारामाऱ्या झाल्या नसत्या। कालपर्यंत काय मूग गिळून बसून होते? तुम्हाला अनेक पोलीसवाले दाखवतो की जे आरोपींना तंबाखू चोळून देतात। इथे चव्हाण नावाचं कोणीतरी नाव घेतलं जितेंद्र आव्हाड साहेबांनी, त्याचा कोण आहेत ही लोक? आरोपींना तंबाखू चोळून देणारी लोक सिक्युरिटी करतात इथे? यांची नोकरी घालवा। आणि विधानसभेच्या अध्यक्षांना, विधान परिषदेच्या सभापतींना जर हे काही समजत नसतील तर यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही। त्याच्यानंतर आज विशेष खबरदारी म्हणून सुरक्षा रक्षकांना निर्देश शेवटच्या दिवशी आले ना अक्कल यांना? आतापर्यंत का नाही सुचलं सिक्युरिटींना? आजचा अंतिम आठवडा आहे, आजचं कामकाज आहे, आज का नाही त्यांना वाटलं? कालपर्यंत का नाही वाटलं? काल त्यांनी आरोपी सोडले ना। अहो, मोक्यासारखे आरोपी एका आमदाराच्या मंत्र्यांच्या मागे 10 लोक येत आहेत। यांना काय लाज लज्जा शरम आहे की नाही? पण ही मंत्र्यांची आणि आमदारांची चूक नाही का? कारण जो आमदारांची 100% आमदारांची चूक आहे। आमदारांच्या सोबतची माणसं हे नॉन क्रिमिनल असावीत, पण प्रत्येक आमदारांकडे असं असतं, काही आमदारांचे पीए हे मुंबईमधले असतात जे शासनाने ठरवले असतात, काही आमच्यासोबत आम्ही गावावरून आणतो। म्हणजे एक व्यक्ती आणतो, त्यावेळेस तुम्ही तपासा ना तो क्रिमिनल रेकॉर्डचा आहे का, त्याला पास दिली पाहिजे का, हे सगळं तपासा। आम्ही पहिल्या दिवसपासून पूर्ण अधिवेशनाची पास बनवली, पूर्ण अधिवेशनापर्यंत पास असताना आता तुम्ही म्हणता पास नाही। शेवटी आमच्यासोबत येणाऱ्या पीएला आमच्या तो केअरटेकर पण असतो, कागदपत्र देणं, वेगवेगळे मुद्दे काढून देणं, आमच्या काही गोळ्या असतात शुगर वगैरेच्या त्या टाईमवर देणं, हे सगळं आमचा केअरटेकर म्हणून आमच्या भावासारखा एखादा पीए करत असेल तर त्याला तुम्ही थेट मकोकाचा आरोपी समजूनच उभं करताय। हे कुठली पद्धत आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी